नमस्कार. खरंच मला खूप आनंद होतोय आज. याचं कारण भाषानिधीचा आपला परिवार, आपलं हे कुटुंब खूप वाढतंय. जवळजवळ 1200 सभासद आता झालेले आहेत आणि भाषानिधीच्या स्पर्धेला पण उदंड प्रतिसाद मिळालेला आहे. आज काय आहे तर पहिल्या महिन्याचा आपला निकाल की कुणाला हे बक्षीस मिळालेलं आहे. आता थोडंसं मला हे सांगायचंय की जिल्हा परिषदेच्या शाळा, वेगवेगळी महाविद्यालयं, त्याच्याचबरोबर वेगवेगळ्या हायस्कूलनं ह्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि मला खात्री वाटतेय की मराठी भाषेसाठी आपण खूप चांगलं सगळ्यांनी मिळून आपण चांगलं काम करू शकू. आजचं हे बक्षीस आहे ना, तर मला माझ्या महाविद्यालयामध्ये ज्यांनी मराठी भाषा शिकवली त्या माझ्या श्रद्धा राणे मॅडम यांनी हे बक्षीस प्रायोजित केलेलं आहे. त्या बक्षिसामध्ये एक मोठं बास्केट आहे, शालेय मराठी शब्दकोश आहे, आणखीन काय काय आहे. तर ज्याला बक्षीस मिळालेलं आहे तो विद्यार्थीच आपल्याला हे दाखवेल. तर हे बक्षीस मिळालंय कुणाला, तर त्याच्या शाळेमध्ये आपल्याला जायला पाहिजे. चला आपण त्याच्या शाळेत जाऊया. तर आपण आलो आहे या शाळेपाशी आणि ती शाळा आहे नगर परिषद शाळा क्रमांक 15 दामले विद्यालय रत्नागिरी. या शाळेमध्ये आपण जाणार आहोत कारण या शाळेतल्या विद्यार्थिनीला एका बक्षीस मिळालेलं आहे. चला. ओळखलं का मला? तर त्या विद्यार्थिनीच्या वर्गात जाऊन आपण थेट तिला एक आश्चर्याचा धक्का देऊया. चला. मॅडम येऊ? नमस्कार मुलांनो. मी अचानक अशी वर्गामध्ये आलेली आहे कारण मला तुम्हाला एक सांगायला आवडणार आहे. भाषानिधी या वाहिनीची माहिती तुम्हाला सगळ्यांना आहे आणि या महिन्याचं बक्षीस तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्याला मिळालेलं आहे. आणि बास्केट भरून हे बक्षीस आहे, बास्केट भरून. तर आता कुणाला हे बक्षीस मिळालेलं आहे याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली असेल. तो विजेता मी जाहीर करते आणि तुमच्या शाळेतल्या स्पृहा चंद्रशेखर जोशी या विद्यार्थिनीला हे मिळालेलं आहे. खूप खूप अभिनंदन. आणि कसं वाटतंय तुला स्पृहा? खूप मेहनत करून तिने दरवेळेला अगदी व्यवस्थित संदर्भासहित उत्तर दिलेलं आहे आणि व्याकरणाच्या पुस्तकांचे संदर्भ तिने दिलेला आहे, त्यामुळे तिला हे बक्षीस मिळालेलं आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पडल्यानंतर घाईघाईनं आपल्याला उत्तर द्यायचं आहे, हे केल्यामुळे तिला हे बक्षीस मिळालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय आहे हे सगळं ती तुम्हाला नंतर दाखवणारच आहे की तिला काय काय मिळालेलं आहे याच्यामध्ये. तर सगळ्यांनी परत एकदा तिचं खूप खूप अभिनंदन करूया. आजचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाहीये, तर आजचा प्रश्न आपली भाग्यवान विजेती स्पृहा जोशी तुम्हाला विचारणार आहे. स्पृहा, विचार आजच्या भागाचा प्रश्न. आजचा प्रश्न असा आहे की केशवसूत आणि केशव कुमार या कवींची पूर्ण नावं काय आहेत? ती नावं तुम्हाला कमेंट करून आज सांगायची आहेत. बरोबर. आपल्या संदेशामध्ये लिहून पाठवा केशवसूत आणि केशव कुमार या कवींची नावं काय आहेत. धन्यवाद स्पृहा. धन्यवाद. आता आपल्याला जेवायला बाहेर जायचंय. चल. अरे काय आता ही सगळी गर्दी करतायत मुलं. अरे कोंडाळा करू नका मुलांनो, सगळं दाखवणार आहे ती तुम्हाला. शालेय मराठी शब्दकोश,
श्रीकृष्ण डेअरीकडून हा शाही श्रीखंडाचा डबा. आणि आता आणखीन काय काय मिळालेलं आहे? ही आहे डायरी. असं बघायला चॉकलेट वाटतंय ना, पण ही दैनंदिनी. दाखव सगळ्यांना. हे किचन मिळालेलं आहे किल्ले अडकवायला छानसं. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मुलींनी तिला छानशी भेट दिली आहे. मधुरा आणि दीक्षा या मुलींनी तिला ती भेट दिली आहे. खूप छान किचन आणि ही दैनंदिनी छोटीशी वही. हे बघ, दाखव. त्यानंतर या स्टिकी नोट्स आपण म्हणतो, म्हणजे चिकटवायच्या चिकट चिठ्ठ्या. शाळेमध्ये हात धुवायला पेपर सोप आहे. हे काय आहे? हा, बरोबर ओळखलं आहे. इयरपॉड वाटतात, पण आतमध्ये काय आहे? उघडून दाखव. हे आहे गिरमीट. हा, शार्पनर. त्यानंतर ही वेगवेगळ्या प्रकारची पेनं, लिहिता पण येतात, खोडता पण येतात अशा पद्धतीची. हा काय आहे? गोड असा खोड रबर. त्यानंतर हे काय आहे? हे बघा, पुस्तकात ठेवायच्या खुणा, बुकमार्क. त्यानंतर ही छानशी अशी सुरेख अशी चित्रकलेची वही आहे, ब्रश आहे आणि तिला छान छान चित्र रंगवता येणार आहे त्यातनं. असं खूप काय काय मिळालेलं आहे तिला. आणि आता ड्राईव्ह इन कार्निवल या हॉटेलमध्ये तिला मेजवानी आहे. तर सगळ्यांनी परत तिचं कौतुक करूया. या बॅग. काय काय खाणार? शेव बटाटे पुरी, भेळ हा. आणि सँडविच. ओके, चला ऑर्डर करूया. हा, हा, चालेल. आईला फोन लावूया. चालेल. चल लाव बघू. झालं, डायल केलं. लावू? हो ना. सिम वर ना. हो. हा, हा, अगं मला बक्षीस मिळाले. मी कार्निवल हॉटेलच्या इथे आले. तो येणार का बघायला? सरप्राईज आहे तुला. हा, चालेल. चला आता आपण ऑर्डर करूया. हे शेव बटाटा पुरी, सँडविच आणि भेळ. अरे, आई आली पाहिजे आणि बाबा पण आले. अरे वा, नमस्कार. या या, बसा. अरे मग मी तुमच्या दोघांचं खरंच खूप अभिनंदन की एवढी गोड मुलगी तुमची आणि ती सगळ्या प्रश्नांची उत्तरं इतकी वेळेत देत होती. आणि सगळ्यात तिचे कौतुक मला वाटलं की मराठी माध्यमाच्या पुस्तकाची वेगवेगळी म्हणजे नावं पण ती देत होती.
म्हणजे मोरा वाळंब्यांच्या पुस्तकाचा रेफरन्स तिने, तो संदर्भ तिने व्यवस्थित दिलेला होता. तर हे मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये तुम्ही तिला घातलंय आणि तिचं मराठी एवढं चांगलं कसं काय, असं मला विचारायचंय. माझं आणि माझ्या बायकोचं शिक्षण मराठीतून झालेलं आहे. माझी आई पण प्राथमिक शिक्षिका होती. माझं पण खेडेगावात सगळं मराठीतून शिक्षण होऊन मी इंजिनिअरिंग रत्नागिरीत केलं आणि पहिल्यापासूनच तिला मराठीची आम्ही सवय लावली होती. त्याच्यामुळे तिला मराठीची आवड निर्माण झाली. चांगलं आहे की आज इंग्रजी माध्यमाकडे ओढा असताना तुम्ही तिला मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये घातलं आणि तिचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. की जो आपल्या मातृभाषेमध्ये शिक्षण घेतो त्याला ते सगळं नीट कळतं आणि पुढे जाऊन इंग्रजीशी मैत्री होणारच असते आणि ती व्हायला पाहिजे. कारण आपल्या जगामध्ये वावरायचे तर ती भाषा हवी, पण आपल्या मातृभाषेला पण आपण विसरता कामा नये. तर हिचं खरंच कौतुक आहे खूप खूप. आणि तुमचं पण खूप अभिनंदन. धन्यवाद. मला सांगा की तुमच्या घरी वाचनालय आहे म्हणजे काही छोटंसं असं? हा, अगदी छोटंसं आहे. मी लहानपणी जी पुस्तकं आवडीने वाचत होते त्याचा थोडासा संग्रह आहे आणि मी प्रदर्शनात मला आवडीची जी पुस्तकं घेतली आहेत विशेषतः मराठी, त्याचा एक छोटासा संग्रह आहे. तर आम्ही कायमच तिला प्रवृत्त करत असतो की तू वाचन करत राहा. वाचनाने आपली भाषा सुधारते, आपल्याला वाचनाची आवड निर्माण झाली की भाषेत जास्त आवड निर्माण होते. याच्यासाठी आम्ही कायमच आग्रही असतो तिच्या बाबतीत. मला असं वाटतं की तिने कायम म्हणजे मराठीचं अधिकाधिक वाचन करावं, आपल्या भाषेचा अभ्यास करावा. एकुलती एक मुलगी आहे तुमची? अरे वा. म्हणजे तिची सगळ्यात जास्त मैत्री जर कोणाशी असेल तर ती पुस्तकांचीच आहे असं म्हणायला पाहिजे. तर ती खूप मजेनं अगदी तिची भेळपुरी आणि सगळे खूप मजा घेते त्या सगळ्या गोष्टींची. खरंच असे आई बाबा आणि जे आपल्या मुलांना जास्तीत जास्त वाचनासाठी प्रवृत्त करतात आणि आपल्या मातृभाषेतनं असणारी पुस्तकं वाचण्यासाठी त्यांना प्रेरणा देतात. खरंच तुमचं पण खूप खूप अभिनंदन. तर बघितलं ना की स्पृहाला किती छान छान बक्षिसं मिळाली. ते स्पृहा, तुला सगळ्यात कुठलं बक्षीस आवडलं ग? मला त्या पुस्तकात ठेवायच्या खुणा आवडल्या मांजरांच्या आकाराच्या आणि वही आवडली तुम्ही दिलेली. अरे वा, म्हणजे तुला मांजरं आवडताय तसं दिसतंय. तर मित्रांनो, स्पृहाने जशी बक्षिसं मिळवली तशी तुम्हाला बक्षिसं मिळवायची असेल तर भाषा निधी या वाहिनीचे सभासद नक्की व्हा आणि जरूर त्याची सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या, कारण दर महिन्याला आपण मुलांना बक्षिसं देतो. तर पुढच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत, पण स्पृहानं सांगितलेला प्रश्न परत एकदा मी तुम्हाला सांगते आणि तो प्रश्न असा आहे की केशवसूत आणि केशवकुमार या कवींची पूर्ण नावं काय? संदेशामध्ये लिहून पाठवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.